आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. आणि आम्ही ऐकलं आणि ऐकत आहोत, सगळीकडे येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला आणि त्याच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे. जर तुम्ही बघितलं, टीव्ही लावा, नेटवरती बघा, सगळीकडे तुम्ही पाहिलं तर आम्हाला कळतं की 2000 वर्षापूर्वी आलेला ख्रिस्त त्याचा जल्लोष लोक करत आहे. आणि ते करणंही गरजेचं आहे, कारण बायबल सांगतं आमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. जगाला झालेला मोठा आनंद, त्या आनंदाची वार्ता घेऊन मी आलेलो आहे. नाताळ हा एक मोठा आनंदाचा सण आहे. मागच्या वेळेस पण सांगितलं, पुन्हा मी सांगतो, पण तो पार्टी करण्यासाठी नाही. नाताळ म्हणजे पार्टी नाही, नाताळ म्हणजे घरावरती तारा लावणं नाही. ते सगळं तुमच्या घरासाठी, येशूसाठी नाही. मग येशूसाठी काय आहे? आता येशू तो फराळ पण खात नाही, नैवेद्य पण खात नाही. मग नेमकं येशू या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? कोणत्या उद्देशानं तो आला? का आमच्याकडे देव नव्हता म्हणून तो आला होता का? आम्हाला एखाद्या देवाची भर पडावी, आणखीन एक देव आम्हाला सापडावा, या उद्देशानं तो जगामध्ये आला? कोणतं कारण आहे? का ख्रिस्ती धर्म स्थापन करण्यासाठी तो आला? बायबल तर सांगतं, देवानं मानव निर्माण केला, त्याला धर्म दिला नाही, त्याला जीवन दिलं. देव धर्म देण्यासाठी या जगामध्ये आला नाही. त्याचं देवपण त्यानं दाखवलं. देव तो स्वतः देव आहे आणि माणूस निर्माण करून त्याला म्हटलं नाही की तू अमक्या अमक्या धर्माचा आहे. जन्माला घातलं आणि योहानाची जात कुठली हो? आदमाची जात कुठली? कोणत्या जातीनं तो जन्माला आलेला आहे? तो देवाचं लेकरू म्हणून देवानं त्याला घडवलं, मातीपासून घडवलं आणि त्यानं आपलं लेकरू म्हणून त्याला एक वेगळी ओळख दिलेली आहे. मग देव धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. आणि ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती धर्म नाहीये. ख्रिस्तासारखे लोक म्हणून त्यांना ख्रिस्ती म्हटलेलं आहे. आम्ही म्हणतो ना कधी कधी, काय पाण्यासारखं कालवं, नुसतं पाणी आहे. तसं ख्रिस्ती लोक, ख्रिस्तासारखं बोलणं, ख्रिस्तासारखे विचार, ख्रिस्तासारखी क्षमा, ख्रिस्तासारखी सहनशीलता, ख्रिस्तासारखी करुणा, ख्रिस्तासारखी ममता, हे सगळे गुणधर्म ख्रिस्ती लोकांमध्ये आले आणि मग त्यांना नाव दिलं ख्रिस्ती. पण तो धर्म नाही, धर्म नाही प्रियानो, तो एक अनुभव आहे. एक व्यक्ती ख्रिस्ती ओळखायचं कसं? तो ख्रिस्तासारखा दिसला पाहिजे, बस. त्याच्या गळ्यात क्रॉस आहे का, त्याला बघून ख्रिस्ती समजू नका. तो तर अँथोनीच्या गळ्यात पण आहे, दारूच्या गुत्थ्यावरच्या, नाही का? त्याच्या पण गळ्यामध्ये आहे. मग तो ख्रिस्ती आहे का? तो ख्रिस्ती नाही. कोण ख्रिस्ती आहे? मग एक व्यक्ती तुम्ही बघाल, त्या व्यक्तीमध्ये बाकीच्या गोष्टी नाही, पण तो ख्रिस्तासारखं दिसू लागतो वचन ऐकल्याबरोबर. त्याच्यामध्ये क्षमेची वृत्ती आली, प्रेम करण्याची वृत्ती आली, सहनशीलता आली आणि तो बरोबर ख्रिस्तासारखा दिसायला लागतो. आणि ख्रिस्तासारखं दिसता दिसता लोक त्याच्याकडे विचारतात, तू ख्रिस्ती आहेस का? हाच प्रॉब्लेम. सगळं उलट आहे. ज्याच्या घरावर तारा दिसला तो ख्रिस्ती. आम्ही म्हणतो त्यांचं नाताळ आहे बघा, चला आपण जाऊ त्यांच्या घरावर. आम्ही तारा बघून, केरळला कसं तारा बघतो जातो, धुम धुम धुम. चला, दाविद नगरी आजला गोठ्यामध्ये जन्मला, देवाचा हा पुत्र येशू ख्रिस्त राजा जन्मला. मग येशू या जगात का आला? का आला हे उत्तर जोपर्यंत आम्हाला सापडत नाही ना, तोपर्यंत खऱ्या रीतीने नाताळ आम्ही साजरा करू शकत नाही. आणि खऱ्या रीतीने नाताळ साजरा करण्यासाठी एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस देवानं केली. कोणती प्रोसेस? येशू जन्माला येणार आहे आणि जन्माला येत असताना या येशूच्या आगमनाची तयारी करण्यासाठी 6 महिने अगोदर त्यानं योहानाला पाठवलं. अलिशेबेच्या पोटामध्ये योहान आणि मरियमच्या पोटामध्ये येशू. आता पहा, येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर
योहान एक संदेश घेऊन येतो, तो कोणता? पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलं. मग देवाचं राज्य कोण? ख्रिस्त देवाचं राज्य आहे. देवाचं राज्य घेऊन तो जगामध्ये आला प्रियानो. आणि या ख्रिस्ताचं आगमन होण्यापूर्वी त्याचा संदेश कोणता? पश्चाताप करा. म्हणजे नाताळ म्हणजे काय हो? बोला, नाताळ म्हणजे? नाताळ म्हणजे? आणि पश्चाताप आनंदाने करतात का? कसं करतात? गुड फ्रायडेच्या वेळेस तो म्हटला परमेश्वरानं नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण गुड फ्रायडेला आनंदाने, आणि नाताळाला आमचं सगळं उलट आहे. हे बायबल मध्ये लिहिलं आहे, माझं म्हणतं नाही सांगत. गुड फ्रायडेच्या वेळेस तो काय म्हणतो? तुम्ही काय करा? आनंदाने उल्हास करा. का तर हा वल्हांडणाचा सण आहे, तो मेला म्हणून तुमच्या पापांची क्षमा. आणि आगमनाच्या वेळेस म्हणतो काय? पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं. आगमन कशासाठी माहिती का? लोकांना पाप दाखवण्यासाठी. हा जगामध्ये आला पाप दाखवण्यासाठी. असं कधीच म्हटलं नाही अंजारून गोंजारून लगेच येशू आल्या. आणि जो कोणी त्याच्याकडे आल्यावर फार चांगलेच बरं का माझं ऐकण्यासाठी आला. ज्या शास्त्री आणि परुषी येशू बरोबर येशू समोर थांबले, आणि थांबल्याबरोबर येशू आणि एकेकाला बाप्तिस्मा देत आहे, आणि एक व्यक्ती त्याच्याकडे आला, शास्त्री परुषी धर्मशास्त्री. अरे सापाच्या पिलांनो, काय उपदेश? सापाच्या पिलांनो. त्याला ठाऊक आहे जोपर्यंत याचं अंतःकरण नीट होत नाही, अंतःकरणातली अशुद्धता जात नाही, तोपर्यंत खऱ्या रीतीने मला ग्रहण करू शकत नाहीये. भावी क्रोधापासून वाचायला तुम्हाला हा कोणी मार्ग सांगितलेला आहे? देवाच्या क्रोधापासून वाचण्याचा एकच मार्ग, आणि तो म्हणजे पश्चाताप. आणि पश्चाताप करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आम्हाला पाप दाखवण्यासाठी आला. पाप दिसलं पाहिजे प्रियानो. कित्येक लोकांना अजूनही पाप दिसत नाही, पण तारा मात्र घरावरती दिसतो. लाइटिंग नाही का? परवाच तो बिचारा लाईटवाला आला, अजून 8 तारीख. मी म्हटलं कशाला? अहो लावून टाका ना 15 पासून. तू बिल काढशील 15ला लावून, नाही का? सांगण्याचं तात्पर्य जे सोपं आहे ते लोकांना करायला आवडतं. लाईट लावणं सोपं आहे, पश्चाताप करणं अवघड आहे. तारा लावणं सोपं आहे, पश्चाताप करणं अवघड आहे. घराला रंग देणं सोपं आहे, अंतःकरणाची साफसफाई करणं कठीण आहे. जे सोपं आहे ते आम्ही करतो. आणि बायबल सांगतं की देव आम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे, वाचूया. येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा नेमका त्याचा उद्देश काय? लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 19वा अध्याय 10 वचन. लूक शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्याचं 10 वचन. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी व तारण्यास आला आहे. व तारण्यास आला आहे. एकच गोष्ट, येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? तो म्हणतो हरवलेले शोधण्यासाठी. पण जोपर्यंत मी हरवलो हे मला कळत नाही ना, मला शोधणार तर कोण हो, नाही का? काही लोकांना आपण हरवलं हे पण विसरून गेलेले आहेत. एवढे जगात गुरफटून गेलेले आहेत, एवढे स्वतःमध्ये गुरफटून गेले, एवढे संसारामध्ये गुरफटून गेले की कधी कधी आम्ही देवापासून हरवलो. बायबलमध्ये असं लिहिलं येशू हरवला. येशू नाही हरवत. तिथं असं लिहिलं मरिया आणि योसेफ यांच्या बरोबर येशू जात असताना त्यांच्यातनं येशू हरवला. येशू नाही हरवला, हरवली मरिया, हरवला योसेफ. जाता जाता त्यांनी येशूचा हात सोडला आणि ते लोक हरवलेले आहेत. तसं 2000 वर्षापूर्वी येशू आला, माझा बाप्तिस्मा झाला, मी परमेश्वराच्या घरामध्ये आलो, परंतु आज मी मात्र हरवलेला आहे. म्हणून हरवलेले असल्या कारणानंच अजून पण लोक 9:30ला चर्चला येऊ शकत नाहीत. कुठं हरवता हो? घरामध्ये हरवून बसता. कुठं हरवता? कुटुंबात. कुठं हरवता? समस्येमध्ये. कुठं हरवता? अज्ञानामध्ये. कित्येक लोक अजून अज्ञानामध्ये. मी कधी पण गेलो तर प्रभू तोंड बघितलं की नाही, तो तोंड बघत नाही, तो तुमच्या आज्ञापालन बघतो. हरवून गेलेत लोक. एवढं व्यवहारामध्ये ते हरवून गेले, जगात एवढं हरवून गेलेले आहेत. वाटतं त्यांना माझ्या संगती येशू आहे, पण जसं मरीच्या बरोबर ती 3 दिवसाची वाट चालून गेल्यावर तिच्या लक्षात आलं अरे माझ्यातला येशू निघून गेलेला आहे. आणि बायबल सांगतं येशू या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? तुम्ही हरवला आणि तुम्हाला शोधावा. शब्द फार सुंदर आहे.
हिब्री भाषे ग्रीक भाषेमध्ये त्याला म्हटलं की झेटिओ. हरवणं म्हणजे झेटिओ झालेले आहेत. आणि त्याचं भाषांतर, त्याचं ट्रान्सलेशन केलं तर तिथं असं लिहिलं, टू वर्शिप द लॉर्ड. काय झेटिओ? शोधणं. तो म्हणतो हरवलेले शोधण्यासाठी आलो. तो म्हणतो मी झेटिओ करण्यासाठी आलो. शोधणं म्हणजे झेटिओ, आणि झेटिओ म्हणजे आराधना. लोक आराधना हरवून बसलेले आहेत. त्यांना आराधनेचं महत्व नाही. आराधना म्हणजे देवाला देणं, वचन म्हणजे देवापासून घेणं. प्रियानो, ध्यान देऊ नाही का? येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश जर आम्ही पाहतो तर आम्हाला, आणि काना गावामध्ये तो गेला, आणि काना गावामध्ये गेल्यानंतर त्यानं पाण्याचा द्राक्षरस केला, आणि त्यानंतर 4थ्या अध्यायामध्ये जर गेला तर तुम्हाला कळतं की त्या ठिकाणी शमरोनी स्त्रीशी वार्तालाप तो करू लागलेला आहे. पाण्याचा द्राक्षरस रूपांतर केलं, बदल केला, पाण्याचं रूपांतर द्राक्षरसामध्ये, आणि मग मात्र शमरोनी स्त्रीला तो काय म्हणतो, बाई असे दिवस येत आहेत की त्यात माझे लोक माझी उपासना आत्म्याने खरीपणानं करतील. उद्देश त्याचा होता प्रियानो. लोकांना उपासना शिकवावी, आराधना शिकवावी, आराधनेचं महत्व त्यांना पटवून द्यावं. आराधना करत नाही. आज जर तुम्ही बघितलं ना, बरेच लोक कॅरलची वाट बघत असतात. आपल्या चर्चमध्ये उलट आहे, आपले सगळे लोक कॅरलला निघतात कारण तुम्ही खरे पेंटिकॉस्टल, प्युअर पेंटिकॉस्टल आहात. त्यांना असं वाटतं की यावं देवदूत, स्वर्गामधले देवदूत आले, त्यांनी गाणं गायलं, तसं हे कॅरल तिथं यावं. आणि काही कॅरल कसे असतात माहिती का? त्यांच्या तोंडात बिडी, आतमध्ये तंबाखू, आणि मग दारूच्या बाटल्या, आणि कधीच मध्ये तरी जाऊन एक पॅक मारून यायची, आणि मग उंटाचा तांडा निघाला. आणि बायबल तर सांगतं की त्याला त्याचे खरे उपासक आवश्यक आहे. खरे उपासक म्हणून जो शब्द आहे ना हिब्री भाषेमध्ये, हिब्री भाषेत आणि ग्रीक भाषेमध्ये या दोघांचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर केलं. मी हरवलेले शोधण्यासाठी आलो. ग्रीक मध्ये म्हटलं झेटिओ म्हणजे वर्शिप द लॉर्ड, देवाची उपासना करणं. शोधणं म्हणजे देवाची उपासना करणं. ज्याला येशूनं शोधलं आणि जो येशूला गवसला, तो त्याच्यात बदल काय? तो उपासना शिकतो प्रियानो, उपासना करू लागतो. म्हणून लक्षात ठेवा, नाताळ याच्यासाठी की लोकांना उपासना शिकावी. म्हणून तुम्ही बघितलं तर ज्याच येशूचा जन्म झाला ना, तर तिथं असं स्वर्गात देवदूत गात होते. त्यांना माहिती की येशूचा जन्म झाला, आणि जन्मापासून ते गाणे गात आहेत. सगळीकडे देवदूत जल्लोष करत आहे, आनंद करत आहे. आनंदानं गीत गात देवदूतांनी आपलं अस्तित्व प्रकट केलं. पण आज मनुष्य मात्र देवाची उपासना हरवून बसलेला आहे. कित्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं, चर्चमध्ये लोक उपासनेसाठी नाहीत, आराधना नाहीये. 25 तारखेला फुल चर्च, आणि 25 तारीख संपली, 1 जानेवारी संपली की सगळे चर्च ओसाड्यात. का तर त्यांना उपासना नको. परत ते जगामध्ये हरवून बसलेले आहेत. परत देवाचा पुत्र, मग परत नाताळ, मग परत नाताळचा संदेश, मग परत, मग कधी माहिती का? आता येशू जन्माला आला, आता वधस्तंभी गेल्यावर मग चर्चला जाऊ. नाताळ, वधस्तंभ, नवीन वर्ष, ईस्टर याच्यामध्ये लोक हरवून गेलेले आहेत, परंतु खरी उपासना मात्र ते विसरून गेलेले आहेत. म्हणून या लोकांना खऱ्या नाताळाचा आनंद समजलाच नाही. जर नाताळाचा खरा आनंद समजला ना, मग ते देवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक शब्दाद्वारे हजारे उपासना करण्यासाठी. आणि इतकं सुंदर त्याचं हिब्री भाषेमध्ये म्हटलेले झकाक, फार सुंदर शब्द आहे. झेटिओ म्हणजे उपासना. मी हरवलेले शोधण्यासाठी आलो, म्हणजे मी तुम्हाला उपासना शिकवण्यासाठी आलो. आणि झकाक त्याच्यामध्ये, आणि भाषांतर त्याचं केलं फज किंवा कलंक पुसणं. येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? आमचा कलंक पुसला जावा. आमच्यावरती कलंक आहे, एक आमच्यावरती धब्बा आहे, आमच्यावरती एक दोष आहे, आमच्यावर काहीतरी अशा प्रकारचं लेबल लागलेलं आहे. काही लोक आपल्या डोक्यावरती तेच लेबल घेऊन चाललेले आहेत. जरी नाताळ साजरा करत आहे, पण त्यांच्या कपाळावरचं लेबल पुसलेलं नाहीये. ज्या प्रकारचं जीवन सुरुवातीला जगत होते, त्याच प्रकारचं जीवन आता ते जगत आहेत. अजूनही त्यांचं परिवर्तन नाही, अजूनही त्यांच्या जीवनामध्ये बदल नाहीये.
अजूनही त्यांच्या हृदयामध्ये शुद्धता नाही, अजूनही त्यांच्या वैचारिक पातळीमध्ये बदल घडलेला नाहीये. परंतु पवित्र शास्त्र सांगतं आम्ही देवापासून दूर गेल्या कारणानं आमचं जीवन कलंकित बनलेलं आहे. का कलंकित बनलं आमचं जीवन? कोणतं कारण आहे की आमच्या कपाळाला एक लेबल लागलेलं आहे? काही लोकांना दारिद्र्याचं कपाळ लेबल लागलं, काही लोकांना रोगाचं कपाळ लेबल लागलं, काही लोकांना कलंक लागलेलं आहे. रोग शरीरामध्ये आहे, कुटुंबामध्ये दारिद्र्य आहे, जीवनामध्ये विजय नाही, पराभूत जीवन. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांसंबंधानं म्हटलं ते देवाचे विजयी लोक होते, परंतु आता मी पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं की फलिष्ठांसमोर ते घाबरे झालेले आहेत. अमालेकांसमोर त्यांचा थरकाप उडू लागलेला आहे. देवाचे लोक इकडे तिकडे सैरवाऱ्या पडत आहे. आज अशाच पद्धतीनं कित्येक लोक ख्रिस्ती म्हणून जगत आहे, परंतु ते धावत आणि पळत आहेत. समस्येमध्ये एवढे अडकून पडलेले, प्रश्नामध्ये एवढे अडकून पडले की त्यांचं जीवन त्या समस्येमध्ये संपत चाललेलं आहे आणि एक प्रकारचं लेबल त्यांच्यावरती लागलेलं आहे. काही लोकांना दारुडेपणाचं लेबल लागलं, काही लोकांना व्यसन म्हणून एक प्रकारचं लेबल लागलेलं आहे, काही लोकांना पाप करण्याचं लेबल लागलं की ते लेबल घेऊन जीवन जगत आहे. आणि येशूला असं वाटतं मी यावं आणि त्यांची सुटका करावी, म्हणून तो म्हटला मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला, त्यांच्या डोक्यावरचं लेबल काढण्यासाठी. खानदेव नाही का? देवापासून दूर असणारा व्यक्ती हा नेहमी सैतान त्याच्या डोक्यावरती एक लेबल लावतो. नामी बायबल सांगतं की तिनं बेथलेम यहूदा सोडलं आणि मवाबात गेली, आणि मवाबातनं परत बेथलेम मध्ये येताना ती काय म्हणती, मला नामी म्हणू नका, मनोरमा म्हणू नका, मला मारा म्हणा, का तर माझ्या डोक्यावरचं ते लेबल गेलं मनोरमा. आज माझ्याकडे तुम्ही पाहिलं तर माझ्याकडे कष्ट आहेत, माझ्याकडे पीडा आहेत, समस्या आमच्याकडे आहे. ज्या देवासाठी तुम्ही जीवन जगताना देव तुमच्या भोवती संरक्षणाचं कवच देतो. निर्माण केलेला आदाम, या आदामाला देवानं सांगितलं गौरवयुक्त जीवन असेल, ज्या झाडाचं फळ तुला खायचं ते झाड तुका आणि तुझ्यासाठी मोकळं आहे. देवानं निर्माण केलेल्या मनुष्यामध्ये गौरव घातलं. बायबल सांगतं की ज्यास परत प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यास नवीन यरुशलेम, आणि या नवीन यरुशलेममध्ये असं म्हटलं की त्या ठिकाणचं लहान लेकरू त्या सिंहाच्या जाबड्यामध्ये हात घालेल, तो पुरुषाच्या फळ्याला हात लावेल, तो सापाला चाल आणि त्याच्यावरती राज्य करेल, त्याला तुडवेल. का? कारण तेच गौरव देवाला द्यायचं होतं जे एदेन बागेमध्ये दिलं होतं. हे गौरव मनुष्य आणि घालून बसला. देवानं त्याच्या संगती असतो ना, त्यास या देवानं या सगळ्यांवरती त्याला अधिकार दिलेला आहे. पण आज आम्ही पाहतो मनुष्य गौरव घालून बसलेला आहे. तुम्हाला माहिती का? डोक्यावरती लेबल लावणं हे सैतानाला आवडतं. त्याला वाटतं की तुम्ही एक लेबल घेऊन जगावा. म्हणून ज्यास येशू ख्रिस्त शोधत शोधत याकोबाच्या विहिरीवरती त्या शमरोनी स्त्रीला तो भेटला, त्यास ती बाई काय म्हणती, तुम्ही मला पाणी मागता तेवढ्या योग्यतेची नाही का? कारण माझ्या डोक्यावरती लेबल आहे, तुम्ही यहुदी, मी शमरोनी, मी पापी स्त्री आहे, माझ्या हातून तुम्ही पाणी प्यावं हे योग्यतेचं नाही, आणि तुम्ही माझ्या हातून पाणी का पितात? तुम्ही उच्च दर्जाचे पराकुटीचे चांगले लोक आहात. सैतानाने तिच्या कपाळावरती लेबल लावलं, काय तू व्यभिचारी आहेस. आणि येशू ख्रिस्त तिला म्हणतो, बाई तू मला पाणीला मागितलं असतं, मी तुझ्या डोक्यावरचं लेबल काढलं असतं, परत तुला कधी तहान लागली नसती. आणि पवित्र शास्त्र सांगतो येशूने ते सत्य तिला सांगितल्याबरोबर ते सत्य त्याने स्वीकारलं. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला, आणि त्यानं शोधलं कोणाला? झेठिओ. कुणाला शोधलं? एका शमरुणी स्त्रीला. तिच्या डोक्यावरचं लेबल गेलं. आता ती पापी नाही, आता ती स्वार्थिक आहे. याला म्हटलेलं आहे, शास्त्र सांगतं त्या पद्धतीने तो म्हणतो झकाक, काढून टाकलं तुझं लेबल. आणि इथं मात्र नामी एक प्रकारचं लेबल घेऊन जगत आहे. नामी तिनं तिची मुलं गमावली, लेबल आहे तिच्या डोक्यावरती. भरल्या कपाळानं गेलेली स्त्री आज विधवा म्हणून परत आलेली आहे. भरल्या उदरानं गेलेली स्त्री 2 मुलं घेऊन आम्ही पाहतो ती बेथलेम यहूदाला तिने सोडलं. पण आज जर ती परत बेथलेमात आलं तर लोक तिच्याकडे पाहत आहे, ना तिच्याकडे नवरा आहे ना तिच्याकडे लेकर आहे. तिचे लेकर पण गेले, तिचा नवरा पण गेला. 2 सुनांपैकी एक सून तिच्याकडे, तिच्या कपाळावरती सैतानाने एक लेबल लावलं. आणि ते लेबल कोणतं? की तू पिडलेली स्त्री आहे. पण बायबल सांगतं परत एकदा ती बेथलेम यहूदामध्ये आली. आणि शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त बेथलेमात जन्माला. हालेलुया. तिचा खरा नाताळ.
गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं बेथेलेम मध्ये काय जन्म, कारण बेथेलेमात परत हरवले लोक आतमध्ये आलेले आहेत. ती हरवली, पण तिला माहितीये बेथेलेमात जो असणारा ख्रिस्त आहे, भाकरीचं घर प्रभू येशू ख्रिस्त तिथं आहे, आणि परत ती तिथं पोहोचली आणि तिच्या कपाळावरचं लेबल काढलं आणि बायबल सांगतं परत एकदा तिचं वतन त्या असणाऱ्या त्या बाबाजानं तिचं वतन सोडून टाकलं. आणि अशा पद्धतीने देव आम्हाला हरवलेले शोधून काढतो. प्रियांनो, प्रत्येकाच्या कपाळावरती एक लेबल आहे. माझ्या कपाळावरती लेबल होतं, तुमच्या कपाळावरती आज कदाचित दुपारी ते असेल लेबल, तुमच्या घरावरती ते लेबल असेल, कदाचित तुम्ही कर्जबाजारी असाल, तुमचे नातेवाईक तुम्हाला पाहून निघून जात असतील, तुम्हाला जवळ करणारं कोणी नसेल, तुमच्या परिवारापासून लोक चार हात लांब राहत असतील, एक लेबल तुमच्याकडे आहे. तसं मी पाहतो हन्नीच्या कपाळावरती वांसपणाचं लेबल आहे. बायबल सांगतं तिची सवत तिला चिडवत होती, डवचत होती. सारेच्या कपाळावरती वांसपणाचं लेबल आहे. अलिशा एलिया आणि एका स्त्रीच्या घरी गेला आणि ती विधवा स्त्री, तिच्या कपाळावरती लेबल आहे. ती म्हणते कर्जबाजारी माझा नवरा करून मरून गेलेला आहे, तुझा सेवक मला कर्जबाजारी करून आणि निघून गेलाय आणि तो मरून गेलेला आहे. तिच्या कपाळावरती कर्जबाजारीपणाचं लेबल आहे. एक स्त्री, त्या स्त्रीच्या घरामध्ये शुनेम या ठिकाणची थोर स्त्री, आणि तिच्या घरामध्ये एक लेबल लागलं. तिच्या घरात एक दुःख आहे, तिचा मुलगा मरून पडला, तिच्याही कपाळावरती एक लेबल आहे. आणि येशू म्हटला मी या जगामध्ये आलो तुमचं लेबल काढण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, आज तुमच्या कपाळावरती कोणतंही लेबल असेल, जर देवाचा पुत्र जन्माला तर तुमच्या कपाळावरचं लेबल निघून जाणार आहे. आनंदित व्हा, काळजी करू नका तुम्ही कसे आहात, काळजी करू नका तुमचं जीवन कसं आहे, कोणत्या समस्येशी तुम्ही झगडत आहात, कोणत्या समस्येशी तुम्ही लढत आहात, कशा प्रकारे तुम्ही प्रश्नाला टक्कर देतात. जर देवाचा पुत्र या जगामध्ये आला तर तो म्हणतो जगाक म्हणजे कलंक पुसण्यासाठी आलो. कलंकविरहित जीवन तुम्ही जगावं, कलंक तुमच्यामध्ये असू नये. तुमचा दारिद्र्याचा कलंक त्यानं काढून टाकावा. आज जर तुम्ही दारिद्र्यामध्ये आहात, कान देऊ नये का, बरेच लोक म्हणतात आम्ही एवढे वर्ष चर्चला आलो मग आमचं दारिद्र्य का नाही दूर झालं. कारण तुम्ही हरवलेले आहात. एकदा का माझ्या देवानं तुमचा शोध घेतला ना, तुमच्याकडे दारिद्र्य असू शकत नाही. आमीन म्हणाल का? 20 वर्षाच्या सेवेमध्ये मी गरीब श्रीमंत झालेले बघितले, पण श्रीमंत गरीब झालेले कधी नाही बघितले. या मंडळीमध्ये मी आलो त्यावेळेस मला माहिती आहे की सगळ्यांकडे प्रत्येकाच्या घरात डोकावलं तर सगळेच कर्जात नखापासून केसापर्यंत बुडालेले होते. कुणाकडे पगार येत नव्हता, आलेला पगार पुरत नव्हता. आणि सगळ्याच मला आठवते चांगलं, कुठं तरी मला एक 100-200 रुपये दशांश मिळायचा, जास्तच मोठा दशांश 500 रुपये. आज माझ्याकडे जो दशांश तुम्हाला सांगत नाही तर रांगाला होतात. मला एवढं आशीर्वादित मी का झालो, कारण देवानं या सगळ्यांच्या कपाळावरचं लेबल काढलं. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत. जर ख्रिस्ताचा जन्म सोलापूरमध्ये झाला तर या सोलापूरचं अविकसित शहर, चोर शहर, लुटारूंचं शहर, हा लेबल निघून जाईल. एक नवीन लेबल त्याला येईल, समृद्ध शहर. लेबल करण्यासाठी आलेला आहे. कित्येक लोकांना ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा हे माहित नसल्या कारणानं ज्ञानी आहेत, परंतु त्या राजवाड्यामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा. ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणात व्हायचा ज्याच्याकडे लेबल आहे, ते लेबल काढून टाकावं. म्हणून तो राजवाड्यात जन्मला नाही, कारण त्याला स्वतःचं एक लेबल आहे. कोणतं लेबल आहे? मी राजा आहे. ज्याला लेबल आहे त्याला नाही. आणि अशा व्यक्तीला ज्याच्याकडे लेबल नाही, त्या कुत्र्याकडे लेबल नव्हतं, त्याला काय नाव आहे? कुत्रा. आणि देवाच्या वचनातील स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. येशू ख्रिस्त आला, सोड तुझी जागा. गायच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या त्या जनावरांनी येशूकडे पाहत होते आणि आम्ही पाहतो ख्रिस्त तिथं जन्माला आला. आणि पवित्र शास्त्र सांगतं जे दरिद्री, जे दीन आहे, दुबळे आहेत, त्यांना त्याने एक उद्धाराचा संदेश दिला. आणि तो काय म्हटला? आम्हाला धनवान करण्यासाठी तो निर्धन झाला. जर ख्रिस्ताचा जन्म झाला तर तुम्ही धनाकडे चाललेले लोक आहात. तुमचं आणि निर्धनाचं लेबल तो काढत आहे आणि प्रभू तुम्हाला धनवान बनत आहे. किती हळू आमेन म्हणता होतो मी. तुम्हाला मला असं वाटतं निर्धनच ठेवा. मोदीने अजून एक काढून तुमच्या घरातला पैसा काढला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तो बिचारा
इकडून तिकडून काढून तुम्हाला द्यायला लागला आणि तुम्ही मात्र घ्यायला तयार नाही. बायबल सांगतं देवाला तुम्हाला धनवान करायचा म्हणून तो निर्धन झाला. हरवलेले शोधण्यासाठी तो आला. पापाचा कलंक पुसण्यासाठी. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 36 पासून 40 पर्यंतची वचन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 36 पासून 40 पर्यंतची वचन. पुरुषातील कोणी ऐकानं आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तुमच्या बरोबर काही बोलायचं. येशू ज्यावेळी त्या घरामध्ये आला आणि त्याला एका स्त्रीच्या डोक्यावरचं लेबल काढायचं होतं. नुसतं तो बोलत नाही की मी या जगामध्ये हरवले शोधण्यासाठी आलो. तो म्हणतो मला लेबल काढायचं आणि तो लेबल काढत असताना तो झकात म्हणजे त्याच्या डोक्यावरचं लेबल काढायचं आणि बरोबर शिमोनाच्या घरात गेला. येशूला लेबल काढायचं पण बाकीच्या लोकांना काढू द्यायचं नाही. हालेलुया. प्रॉब्लेम बाकीचे लोक बघा घरी जेवायला बोलून येशू काय करतो ते त्याच्यावर लक्ष ठेवायला लागले. येशू घरामध्ये आल्यावर येशू काय संदेश सांगतो, येशू काय देवाचं वचन बोलतो, येशू काय स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी बोलतो, येशू काय माझ्या घरामध्ये चमत्कार करणार आहे, येशू काय माझ्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे. आणि त्या गोष्टीत कुणाला रस नव्हता. ते काय पाहत होते, येशू आल्यावर त्याच्या अवतीभोवती कोण. कान देऊ नये का? तुमच्या कपाळावरती किती मोठं लेबल असलं ना पण देवाच्या पुत्राजवळ गेल्याबरोबर सगळं लेबल काढून टाकतो. कोणतं पण लेबल असू द्या, किती मोठं लेबल तुमच्या कपाळावरती असू द्या, त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल लोक तुमच्याविषयी काय बोलतात त्याची जरा सुद्धा पर्वा करू नका. आमेन म्हणाल का? असं लिहिलं तिथं. ती लांबून रडत होती कारण तिला ठाऊक होतं मी पापी आहे आणि मी आता जवळ केले लोकांना चर्चेला कारण होईल. पण तिला हे पण माहिती होतं जर देवाचा पुत्र आज इथं आला माझं लेबल जाण्याचा मला चान्स आहे. मी पण एक चांगलं जीवन जगणार आहे, मी पण ख्रिस्ताची शिष्या बनणार आहे, मी पण त्याच्याबरोबर जाणार आहे, मी पण त्याच्याशी वार्तालाप करणार आहे. आज माझं परिवर्तित जीवन या लोकांच्या लक्षामध्ये येणार नाही. परिवर्तित जीवन लोकांच्या लक्षात न येऊ पण ख्रिस्ताच्या लक्षामध्ये येणार आहे. बायबल सांगतं येशूने तिला जवळ येऊ दिलं आणि ती त्याच्या चरणावरती आपले अश्रूने त्याचे पाय धुतले आणि पाय धुत असताना मनात बोललेल्या गोष्टी येशूच्या कानात गेल्या. वाचा बरं काय वचन लिहिलं तो मनात म्हटला. तेव्हा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. नाही मनात बोलला. ज्या पुरुषानं त्याला बोलावलं होतं त्याने हे पाहून कुणी बोलवलं होतं? पुरुषाने. बोला कुणी बोलवलं होतं? पुरुषाने. पुरुषी म्हणजे धर्मशास्त्र जाणणारा व्यक्ती, धार्मिक व्यक्ती, कडक शिस्तीचा शुद्ध व्यक्ती, देवाच्या वचनाचे बारकावे माहित असणारा व्यक्ती, संदेष्टा कसा असावा संदेष्टाचे सगळे गुण त्यानं पाठांतर केले होते, मुखदगत केले होते. आणि संदेष्टा म्हणून तो येशूकडे पाहतो आणि तो म्हणतो हा जर संदेष्टा असता तर. खान देव नाही का? लोक तुमच्यातला दोष शोधण्याचं काम रात्रंदिवस करणार आहे. आणि ज्या पद्धतीनं बायबल सांगतं की सैतान हा दोषारोप करणार आहे आणि दोषारोप करत असताना तो कदाचित धार्मिक लोकांचा वापर करेल. आणि येशू म्हटला मी धार्मिकासाठी जगामध्ये. मग कोणासाठी आलो? येतानाच त्याचं शिक्षण काय होतं? मी धार्मिकासाठी. आणि मी कोणासाठी आलो? आणि आज त्याच्या समोर पापी स्त्री आहे. म्हणजे यांनी ऐकलं पण काय ग्रहण करायचंय हे त्यांनी ठरवलं. अनेक लोकांनी नाताळाचा संदेश असाच घेतलेला आहे. घेतलाय ख्रिस्त कशासाठी आला, ग्रहण काय करणार ते माझ्यावरती मी ठरवणार आहे. मला नवीन कपडे आवडतात, नाताळ म्हणजे नवीन कपडे. मला घर रंगवायचं ना, नाताळ म्हणजे घर रंगवणं नाही का. मला वाटतं ना नाताळला घरावरती तार असावा. कशासाठी तार आहे सांगा बरं? पण लावायला पाहिजे ना पाळक साहेब. कसं नाताळ होणार आहे? कशासाठी लाइटिंग पाहिजे सांगा बरं? नाही माहिती आम्हाला.
त्याला कारण आहेत. आकाशात तारे होते, तारे आकाशात दिसत नाही, घरावरती लाइटिंग लावून ठेवले. एक तारा आकाशात चमकला, तो तारा दिसा म्हणून घरावरती लावला. पण याचा संबंध ख्रिस्ताच्या जन्माशी काय? ख्रिस्ताच्या जन्माशी असणारा संबंध कोणता? तो म्हणतो हरवलेली शोधण्यासाठी आलो, लेबल काढण्यासाठी. कोण नाताळ करतं खरं? ज्याचं लेबल निघून गेलं तो नाताळ करत आहे, तो रडत आहे. म्हणून म्हटलं नाताळचा संदेश कोणता? पश्चाताप करा. आणि आता ती स्त्री पश्चाताप करत आहे आणि ती येशूच्या चरणाजवळ एवढा पश्चाताप केला, आतापर्यंत कोणी रडलं नाही, पण ती एवढी रडली की बायबल सांगतं, तो म्हणतो अरे शिमोन, आम्ही तुझ्या घरी आलो त्यास तुम्हाला पाय धुवायला पाणी दिलं नाही. हिने एवढा पश्चाताप केला की सगळे अश्रूंनी माझे पाय धुवून टाकलेले आहेत. काय नाताळ आहे ते? आगमन, ते ख्रिस्ताला स्वीकारणं, त्याची वचनं स्वीकारणं आणि वचनाला प्रतिसाद देणं. प्रियांनो, इरमया विलाप गीतकार म्हणतो माझे नेत्र अश्रूंचा झरा असता, माझं मस्तक जलसंचय असतं तर किती बरं झालं असतं. दावीद म्हणतो अहो रात्र मी रडून पश्चाताप करून माझं अंतरुण आसवांनी भिजवून टाकतो. तो खरा ख्रिसमस आहे. मी दुःखाचा संदेश देत नाही, पण मी पश्चातापाचा संदेश देते. उगा रडू नका. पाप करणं, पापापासून दूर जाणं म्हणजे खरा नाताळ आहे. पापाबद्दल खंत वाटणं. तसं ती स्त्री तिथं पाप टाकत आहे आणि ती येशूच्या चरणाजवळ बसून आणि जीवनाच्या गोष्टी बोलत आहे. आणि तेवढ्यात या लोकांच्या मनामध्ये चाललेली चर्चा त्याने ऐकलं आणि बोलला. कुणाला? कुणाला म्हणजे पेत्रला बोलला. आणि चर्चा कोण केली होती? कोणी केली होती? मग शिमोनाला का बोलला? लेकी बोले सुने लागे. हालेलुया. येशू कसं कसं बरोबर करतो बघा. सुनेला बोलायचं असल्यावर कधी कधी डायरेक्ट बोलत तर मोठं भांडण होतं. मग काय करतात? लेकीला घालून पाडून बोलतात. काय तुझं काम स्वच्छ नाहीये. तसं येशू या परुषाला बोलताना त्याला माहिती वाद होणार आहे. मग तो पेत्राशी बोलतो. काय बोलतो पेत्राशी पहा. तेव्हा येशूने त्याला म्हटलं, शिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. काय म्हटलं? नाही, त्याच्या अगोदर शिमोन, मला तुमच्या बरोबर. काय हो? तुमच्या बरोबर. किती रिस्पेक्ट द्यायला लागलाय. शालूतून जोडे. जास्त देवाला बोलायचं ना ते बरोबर पद्धतशीर बोलतो. अहो शिमोन. कधी कधी आम्ही म्हणतो ना या या बसा साहेब, उशिरा येतात त्यासाठी म्हणतो या बसा साहेब. तसं येशूला यांच्यातलं पाप दाखवण्यासाठी तो काय म्हटला? अहो शिमोन. का हो? कारण आता तुम्ही नाही प्रीचर, मी नाही प्रीचर, तुम्हीच आहे. बोलवलंय मला, मी संदेश सांगणार आहे, मी लोकांना करेक्ट करणार आहे. उलट तुम्हीच मला करेक्ट करायला लागलाय. तुम्ही मला सांगत आहे मी कोणाला हात लावावा, कोणाला जवळ करावं, कोणाला लांब करावं, याच्या गोष्टी तुम्ही करत आहात. अरे तिने किती चांगलं केलं. ती पश्चाताप करत आहे, ती रडत आहे, अश्रू पुसत आहे. तिनं मला हात लावल्यावर मी अशुद्ध होणार नाही, कारण मी जन्माचा शुद्ध आहे. मी पवित्र आत्म्यानं माझा जन्म झालेला आहे. तिच्या स्पर्शानं मी अपवित्र होणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, समजा तिने मला स्पर्श केला. तुम्हाला माहित नाही का, 38 वर्षाच्या दुखणे करी त्या रक्तस्रावी स्त्रीनं येऊन माझ्या गोंड्याला स्पर्श केला तर ती बरी झाली. आता हिची संधी आहे, माझ्याला पायाला स्पर्श करून तिचं जीवन शुद्ध होऊन जाईल. नाताळाचा संदेश. सगळे हरवलेले परत बोलवतो या. परत एक संधी या देवाच्या राज्यामध्ये. परत एकदा परिवर्तनाची संधी या देवाच्या राज्यामध्ये. परत एकदा जीवन नीट करण्याची संधी या देवाच्या राज्यामध्ये. परत एकदा देवाबरोबर नाते संबंध निर्माण करण्याची संधी या देवाच्या राज्यामध्ये. परंतु लक्षात ठेवा, परिवर्तन नसेल तर देवाच्या राज्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. ज्याचं जीवन बदलत नाही त्यानं कितीही पद्धत आणि चांगला मोठा खर्च करून जरी नाताळ केला ना तरी त्याची देवाच्या लेखी किंमत नाही. परमेश्वर त्याच्या लेखी काही त्याचा हिशोब मांडत नाही. पण तुमच्याकडे कदाचित या महिन्यात तुमच्याकडे खर्चायला पैसे नसतील, पण परिवर्तन जर तुम्ही केलं ना, सगळ्यात मोठा नाताळ त्याचा. हालेलुया. सगळ्यात मोठा नाताळ त्याचा. कोणता? तुमच्या घराला कोणता रंग दिला याच्यापेक्षा तुम्ही किती पश्चाताप केला, तुम्ही कशा पद्धतीने आपलं जीवन देवाला दिलं, आणि हे तो पाहणार आहे. आणि ती शुद्धता पाहिल्यावर तो म्हणतो, शिमोना मला तुमच्याशी बोलायचंय. आज देवाला तुमच्याशी बोलायचंय.
काय बोलायचे हो शिमोना? मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. मला तुमच्या बरोबर काही बोलायचंय. तो म्हणाला गुरुजी बोला. बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते. एकाला 500 रुपये देणं होतं व एकाला 50 होते. एकाला 50 होतं. देणे फेडावयास त्यांच्याजवळ काहीच नव्हते. देणं फेडायला त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. म्हणून त्याने त्या दोघास ते सोडिलं. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करेल? शिमोनाने उत्तर दिलं ज्याला अधिक सोडलं तो. नाताळ म्हणजे अधिक सोडणं. हालेलुया. माहिती का नाताळाचा संदेश? कितीही मोठं पाप असलं, कितीही तुम्ही देवापासून दूर गेलेला असाल, किती तुम्ही देवाचा अव्यय केला असेल, किती मोठ्या पापामध्ये तुम्ही अडकला असाल, किती तुम्ही दलदलीमध्ये, किती घाणीमध्ये तुमचे पाय रुतलेले असतील, परंतु तो म्हणतो जितकं तू मोठं पाप केलं, 500 रुपये इतकं पाप, एखादं 50 रुपये असेल, कदाचित तुम्ही जास्त नाही. आम्ही नेहमी लोकांची तुलना करतो, मी याच्यापेक्षा जास्त पापी नाही आहे. कुणाला कॉपी करणार माहिती का? बरोबर मी जास्त पाप्याच्या जवळ. देवा मी याच्यापेक्षा किती चांगला आहे सांग. तो म्हणतो तू पण 50 केलं, यानं 500 केलं, पण माझ्या लेखी दोन्ही पण पाप आहे, पण ज्याला जास्त क्षमा मिळते तोच माझ्यावर जास्त प्रेम करतो. नाताळ म्हणजे पाप क्षमा मिळवणं. नाताळ म्हणजे परत एकदा जीवनाची बांधणी करणं. नाताळ एकदा देवाची कृपा मिळवणं. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं हा कृपा, मरियला म्हटलं तू हे कृपा पावलेली स्त्री आहे. नाताळ म्हणजे कृपा मिळवा. नवीन कपडे मिळव अथवा न मिळव, पण कृपा मिळू द्या. आमेन म्हणाल का? आम्ही कपडे मिळवण्याचं भानगड बाप मागे लावतो, कृपा मिळवण्याच्या भानगडीत लागत नाही. कृपा मिळणं म्हणजे काय? जसं मी पाहतो आंधळे येशूच्या मागे ओरडत चालले, ओ दावीद पुत्र माझ्यावरती दया करा, ओरडायला लागले. प्रभू मला या वर्षात नाताळानंतर बरोबर 31 डिसेंबर येतो नाही का, आणि 31 डिसेंबरला आम्ही शेवटचं आखरी प्याला, शेवटचा. नवीन वर्षात माझं सगळं नवीन असणार आहे, सगळं नवीन असणार आहे. मी नवीन वर्षात सगळ्याला क्षमा मागल सगळ्याला. आणि मग नवीन वर्षाच्या सुरुवातीला पण सॉरी बरं का, काय चुकलं असेल. तर फेसबुकवर तर ते एक जण असं टाकायला लागलं ना, अजून 1 जानेवारी लांब आहे, आत्ताच म्हणाले मी या वर्षात तुमच्याशी फार वाईट वागलो मित्रांनो, मला क्षमा करा. दरवर्षी तेच असतं, दरवर्षी तेच लेबल, त्याच घटना, त्याच घडामोडी. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, या वर्षामध्ये आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव असा करणार आहोत की आम्ही त्याची कृपा मिळवणार आहोत. कृपा मिळवणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचा. ज्यांना खरंच ख्रिस्ताची गरज आहे ना, त्या लोकांना शोधा. कोण? मरियला येशूची गरज होती प्रियानो. याने येशूला घरामध्ये बोलवलं, पण मरियला स्वीकारायला ते तयार नव्हते. याने येशूला घरामध्ये वचन सांगण्यासाठी बोलवलं, पण मरिया त्या घरामध्ये येऊ शकत नव्हती. येशूला त्या घरामध्ये बोलवलं, येशूचं वचन ऐकण्यासाठी मरिया तिथं आली. मरियाला परिवर्तन करण्याची गरज होती, पण हे लोक तिचं परिवर्तन स्वीकारायला तयार नव्हते. नाताळ म्हणजे लोकांचं परिवर्तन करणाऱ्यांसाठी मार्ग खुला करणं, लोकांना जीवन बदलण्याची संधी देणं, लोकांना रूपांतरित होण्याची संधी देणं. किती लोकांना ती संधी तुम्ही उपलब्ध करून देतात, किती लोकांना जाऊन वचन सांगतात आणि त्यांना बोध करतात. या वर्षामध्ये ख्रिस्त तुझ्याशी बोलत आहे. दाविदाच्या नगरात जन्मला आणि त्याचा उद्धार आणि त्याच्या शांतीचा संदेश, त्याच्या समेटाचा संदेश मी तुझ्याकडे घेऊन आलो. शांती म्हणजे समेट. माहिती का तुम्हाला? शांती म्हणजे समेट आहे. जर समेटच नसेल, एखाद्याला समेटाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर तो नाताळ होऊ शकत नाही. समेट, शांती, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि मनुष्याला शांती. थोडासा आवाज वाढव. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि मनुष्याला शांती. शांतीचा संदेश आणि शांती म्हणजे समेट. आणि येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे, शांतीनं एकमेकाशी जोडले जा. शांतीचा संदेश येतो प्रियानो. शांतीच्या संदेशाची घोषणा होत असताना बायबल सांगतं, तो शिष्यांशी बोलून, कान देऊ नये का, त्यानं पापाचा कलंक पुसण्यासाठी कोणाशी बोलला? शिष्याला बोलला, इकडे या. काय सुंदर त्याचं काउन्सिलिंग आहे. त्याला माहिती कदाचित प्रार्थना संपल्यावर पण हे तिला टॉर्चर करतील, नाही का? प्रार्थना संपल्यावर पण बोलतील.
आणि हे पण त्याला ठाऊक आहे, शिष्य माझ्या बरोबर आहेत तोपर्यंत चांगलं बोलतील, पण या लोकांचे शब्द शिष्यांच्या डोक्यामध्ये नक्की घुसले असतील. त्याने त्यांना नाही बोलत शास्त्री पुरुषांना, कोणाला बोला? शिष्यांना. कारण त्याला ठाऊक आहे शास्त्री पुरुषांचं जाऊ दे, हे चुना लावलेले थडगे आहेत, ते धार्मिक आहेत आणि त्यांना उद्धाराची गरज नाही, ते पाप करतच नाही. शास्त्री पुरुष शुद्ध जीवन जगणारे लोक आहेत आणि हे जीवन जगत असताना आता उद्धार कोणाला गरज आहे? उद्धार तर या पापी स्त्रीला गरज आहे आणि हाच खरा उद्धार या शिष्यांना पण समजला पाहिजे. मग तो शिष्यांशी बोलायला, तो काय म्हटला माहिती का? अरे ज्याचं जास्त देणं क्षमा होईल तो जास्त प्रेम करेल ना, त्याचं कमी देणं, या शास्त्री पुरुषाचं देणं कमी आहे, हा कमी पाप करतो म्हणून तो आडवा येतो. हिनं जास्त पाप केलं आणि मीला जास्त क्षमा करायला तयार आहे. तुम्ही पण एक गोष्ट करा, जास्त पाप करतो त्याला क्षमा करा. नाताळ आहे ना, मग क्षमा करा. नाताळ म्हणजे क्षमा मिळवणं आणि क्षमा देणं. प्रियानो, हालेलुया. पहिलं ताट त्यांच्या घरी जाऊ द्या ज्यांना द्यायची इच्छा नाही. हालेलुया, हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणा. ज्यांचं जमतं तिथं देऊ नका, ज्याच्याशी पटतं तिथं देऊ नका, ज्यांच्याशी समेट झाला त्यांना देण्याची गरज नाही, ज्यांना देण्याची इच्छा नाही त्यांना द्या. या शिष्यांना द्यायची इच्छा नव्हती, येशूने त्यांना सांगितलं अरे ज्याचं 500 रुपये देणं क्षमा केलं तो जास्त प्रेम करेल, तुम्ही देखील त्याच प्रकारच्या गोष्टी करा. याच्यासाठीच मी जगामध्ये आलेलो आहे. का आला येशू? याच कारणासाठी. दुसरी गोष्ट वाचूया, योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन. योहान शुभवर्तमान 1 अध्याय त्याचं 12 वचन. जो जे त्याचे स्वतःचे तो त्याकडे आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, येशू कशासाठी आला? परत वाचा. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. अधिकाराची अदलाबदल करण्यासाठी आला. कशासाठी आलो? बोला की येशू कशासाठी आला माहिती का? तो म्हटला मी आलो खरं, पण कशासाठी? अधिकार एक्सचेंज करण्यासाठी आलो. तो म्हटला नाही का मी इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी आलेलो आहे. आला ख्रिस्ती लोकांसाठी, पण ते स्वीकारला तयार नाही, ते दारूच्या गुत्त्यातच आहे अजून. आला ख्रिस्ती लोकांसाठी, ते पानाच्या टपरीवरच आहेत अजून. आला ख्रिस्ती लोकांसाठी, अजूनही ते घरामध्ये आहे. पहा, नाताळचे 1-2 आठवडे लोक चर्चमध्ये कमी येतात. ते का घर रंगवायचं रविवार नाही, एक रविवार बंद ठेवतो तुमच्यासाठी चर्च. कसं जायचं? भाळक साहेब, रविवारी सुट्टी असती आणि मग तेवढी सुट्टी तेवढ्यात घर साफ करायचंय. खाडा करा बरं कामाचा. अहो 6 दिवस काम करता, 6 दिवस तिथं गव्हर्नमेंटला सरकारला देता, तिथला खाडा करत नाही. खाडा केला अहो पैसे कट होतील, आशीर्वाद कट होणार नाही. एवढं दुय्यम स्थान, एवढं तुच्छता देवाच्या मंदिराला. आणि तरी ना आता आला चर्चमध्ये हजरून एकदम सुंदर कपडे, मग सगळ्यात वर हात यांचे ढगात चाललेले आहेत. आता थोड्या वेळाने येशूला खाली ओढतात का काय? एवढं पण. आणि मग आनंद, प्रभू हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस. तिकडे देवाला एवढा राग येतो, चांगली चापट मारो. 3 आठवडे चर्चमध्ये नव्हते. हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस, नाताळ सुखाचा जाऊ, नाताळ सुखाचा जाऊ. कुठला रे नाताळ सुखाचा? जो स्वकीयांकडे आला पण त्याने स्वीकारलं नाही. मग कोण स्वीकारलं? धर्मी लोक, ज्यांना येशू ठाऊक नव्हता, ते मात्र भुकेले ताणील. मग तो काय म्हटला माहिती का? तुमचे अधिकार काढून त्यांना देऊन टाकतो. किती भयानक गोष्ट नाही का?
नाताळ म्हणजे अधिकारच काढून टाकले. कोणाचे अधिकार काढले? जे 25 तारखेला ते डीजे लावून त्यांच्या समोर नाचतात, 25 तारखेला दारूच्या बाटल्या ढोसून नाताळ साजरा करतात, 25 तारखेला देवाच्या मंदिरात राहण्याच्या ऐवजी आपल्याच घरामध्ये जल्लोष करत आहे. तो म्हटला तुमचे अधिकार मी काढून टाकले. आणि जे प्रार्थना करत देवाच्या मंदिरामध्ये पश्चाताप करून आला, आज देवाची लेकरं होण्याचा अधिकार मी त्यांना. लक्षात ठेवा, अधिकार काढण्यासाठी आलाय, अधिकार जाणार आहेत. आम्ही तर आनंद करतो येशू आला, पण माहिती का अधिकार गेलेत. आम्हाला वाटतं की खरंच आता वर्षात 25 तारखेला, इतर दिवशी दिसणार नाही, 25ला हमखास हजर सर माझी हजेरी लावा. अरे तो म्हटला, अरे तुझा अधिकार काढून दुसरा दिलाय. 52 आठवडे चर्चमध्ये आहे, प्रत्येक शब्दाद्वारे देवाच्या घरामध्ये. तुला वाटतं का मी तुझा अधिकार ठेवलाय? वाचा बरं ते वचन, चांगलं खणखणीत वाचा, टीव्हीवरून जाऊ द्या, लोकांना कळू द्या. जे त्याचे स्वतःचे, जे त्याचे स्वतःचे, त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते स्वीकारलाच तयार नाहीत ना. तोंडाने मी तुमच्याकडे आलो, मला स्वीकारा, मला स्वीकारा. ते म्हणतात काय करायचंय, आम्ही जन्माचेच ख्रिस्ती आहोत, नाही का. त्यानंतर मासा धुवायचा नाही का. एका बाईला, तुम्हाला गोष्ट आहे पण सांगतो परत एकदा, नवऱ्यानं मासा आणून दिला करायला, बनवून ठेवला मासा, आणि नवरा खायला लागल्यावर सुंदर सगळा मसाला बिसाला आणून चांगलं मासा तळून भाजून व्यवस्थित तिनं माशाचं कालवण केलं. पण खायला बसल्यावर सगळा मासा कडू लागल्यावर नवरा म्हणतो, अगं मसाला टाकलं का, मीठ टाकलं का, जेवढं आणून दिलं तेवढं घातलं का. अहो सगळं घातलं. मग विचारलं मासा धुतला का, त्याला काय धुवायचं, पाण्यात तर असतो. तसं ख्रिस्ती लोकांना काय, ख्रिस्ताला घ्यायचंय, ख्रिस्ती कुटुंबात जन्म आहे, अजून काय ख्रिस्ताला घ्यायचंय, काय ख्रिस्ती, बस झालं ना. आणि खोटं वाटतं तर बघा, माझं ते दर वर्षाचं 120 रुपये मी ती देणगी भरलेली आहे, आणि माझं नाव तिथे, वोटिंगचा पण अधिकार मला आहे. अरे कुठल्या वोटिंग विषयी बोलतो, इथं वोटिंगचा अधिकार आहे, नको त्यांना निवडून देते, तुझं काय. मी तिथला येणार आहे. अरे तू चर्चमध्ये आहेस का, काय तुझं परिवर्तन आहे, काय तुझं जीवन बदललेलं आहे, काय अधिकार तुला मिळाला. तो म्हटला मी अधिकार वाटण्यासाठी आलेलो आहे. खान देऊ नये का, फार सिरियस गोष्ट आहे. जे स्वतःचे स्वकीय, मी त्यांच्याकडे आलो अधिकार देण्यासाठी. कोणता अधिकार? जलातनं चालशील त्यास ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यास ते तुला पोळणार नाही. तू सिंह नाग यांना तुडवत चालशील, जे बांधलं जाईल ते आणि बांधलं जाईल. तू प्रार्थना करशील, जे बांधण्यासाठी ते बांधलं जाईल. जे मोकळं करण्याचा अधिकार मी तुला देईल ते मोकळं केलं जाईल. काय एवढा मोठा अधिकार तुम्ही गमवत आहात का? का बंधनामध्ये आहात, का बंधनामध्ये आहात, का दारिद्र्यामध्ये आहात, का संकटामध्ये आहात, का त्रासामध्ये आहात, का रोगामध्ये आहात? कारण तुम्ही अधिकार गमावला. आणि बायबल सांगतं मी अधिकार तुम्हाला काढून कोणाला देणार आहे? ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना अधिकार देणार आहे. कोण स्वीकार करतं त्याला? आज बिचारा तो काय ना हर्षल, कुणाचं तरी एकाचं काढून प्रभून त्याला दिला. त्यांनी टाळ पण वाजवायला गेला होता, कारण त्याला त्या अधिकाराची गरज आहे, अधिकाराची गरज आहे. आणि प्रभू त्याला तो अधिकार द्यायला तयार आहे, कारण त्याला वाटतं मी देवाच्या घरामध्ये जावं. अधिकार प्रभू त्याला देत आहे. आमचा अधिकार जाणार, आम्हाला अधिकार जातं याच्याबद्दल खेद नाही का? अहो नाताळ म्हणजे अधिकार जाणं, नाताळ म्हणजे अधिकार घेणं आहे. जे स्वतःचे त्याचे स्वकीय त्याचा स्वीकार करायला तयार नाही, आणि जे स्वीकार करायला तयार आहेत. आमच्याकडे पण प्रश्न आहे, त्याला तर विचारायला हात वर करता येत नाही, नीट चालता येत नाही, पण तो आराधना करताना तल्लीन होऊन जातो. त्याला माहिती आहे ज्याला आराधना सादर करतो तो परमस्तुती आहे, तो आराधनेसाठी लायक आहे, तो स्तवनास पात्र भयास योग्य आहे. आणि ज्यास तुम्ही स्वर्गामध्ये जाल ना त्यास तुम्हाला कळेल हर्षलचं घर आमच्या घरापेक्षा भारी. आम्ही एवढे वर्ष चर्चला आलो, देवाने एवढं भारी घर स्वर्गात त्याला दिलं, एवढं सुंदर जीवन का? अधिकार एक्सचेंज होऊन जाणार आहे. काम देऊ नाही का? तुमचे अधिकार तर तुम्ही घालवत नाहीत ना. देवाचा पुत्र तुमच्याशी बोलत असताना प्रभूचं वचन प्रत्येक शब्दाद्वारे देव बायबल सांगतं, येशू म्हणतो मी तुम्हामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये राहील. येशू आमच्यामध्ये म्हणजे वचन आमच्यामध्ये, आणि प्रत्येक शब्दाद्वारे वचन आमच्याकडे येतं. स्वीकारतं कोण?
प्रत्येक शब्दाद्वारे येशू येतो आमच्याकडे, वचनाच्या द्वारे बोलतो आमच्याशी. देवाचं वचन परिवर्तन करा, बदल करा, आराधना करा, समर्पित व्हा, हमक व्हा, सगळं वचन आमच्याशी बोलतं. आणि नेमकं ते वचन आम्ही स्वीकारत नाही. कोण स्वीकारतं? एक व्यक्ती. माझा संदेश एक व्यक्तीनं ऐकला तरी मला खूप झाला. हालेलुया. एक संदेश. कित्येक वेळा मी जातो आणि त्या मीटिंगमध्ये खूप लोक असतात, पण माझं सांगणं असतं, एक व्यक्ती जरी बदलली ना प्रभू तरी मला धन्य. आणि मग येतात लोक. काही लोक येऊन मला मीटिंग, पाळक साहेब आजचा संदेश पूर्णपणे माझ्यावरती. फक्त एकाच मीटिंग मध्ये एक आजी आली, सगळं माझ्या सुनेवर होतं. आज तुम्ही तिला असं जोडलं आणि ती लांबून ऐकते सासू काय सांगते. मी घाबरून उठून गेलो. हालेलुया. एक संदेश कोण स्वीकारतं ना त्याचं जीवन धन्य होऊन जातं. त्याचे स्वकीय जे त्याचा नाकार करत आहे आणि प्रभूला त्याचं वाईट वाटत नाही. धोंड्यापासून अब्रामाची संतती मी निर्माण करेल. हे धोंडे आहेत ना, या धोंड्यापासून ज्याला काही कळत नाही, जे निरोपयुगी आहेत, किती ज्ञान असू द्या, किती वर्षाचे तुम्ही ख्रिस्ती असा, कुठल्या चर्चचे तुम्ही सभासद असा, कुठल्या मंदिरात तुम्ही जातात, प्रभूला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. तो सांगतो संदेश स्वीकारला तर तुला अधिकार देणार आहे, अन्यथा तुमचं जाणं येणं व्यर्थ ठरणार आहे. तो अधिकार मिळवणं म्हणजे नाताळ आहे. नाताळ म्हणजे अधिकार मिळवणं. प्रभूला म्हणायचं, प्रभू तो अधिकार मला दे. आतापर्यंत मला अधिकार माहित नव्हते. परवा ते मोदीनं सर्जिकल स्ट्राईक केलं आणि पैसे सगळे गेल्यावर त्याच्यावर एक सुंदर आलं होतं. आत्ता कळलं अमक्या अमक्या प्रधानांना एवढा मोठा अधिकार आपल्याकडे असतो लोकांचे खिशातले पैसे काढण्याचा. काय पण प्रधानाला अधिकार. बघा तुमच्या घरात सोनं किती ठेवायचं तो पण अधिकार. आणि बायबल सांगतं याच्यापेक्षा मोठे अधिकार प्रभूनं तुम्हाला दिलेले आहेत. माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही जे काही मागाल, माझ्या नावानं जे काही मागाल, जर तुम्ही त्याची लेकरं आहात तर तो अधिकार तुम्हाला म्हणतो. नुसते म्हणायचं पप्पा. लेकरं फार हुशार असतात बघा. त्यांच्या बाजारात जाणार, कधी कधी गेल्यावर ते डीमार्टला गेल्यावर एक लेकरू असतं, पप्पा हे पाहिजे. झापट मारतो तो बाप. पण मी त्याची तिकडं बघितलं, बाळा पाहिजे का तुला, घे. चार लोकात घाबरून आमच्या लेकराला मी देत नाही असं वाटतं. अहो तो बाप भिकारी आहे, आमचा बाप श्रीमंत आहे. जर त्याची लेकरं झाल्या तर किती उत्तम देणग्या तुम्हाला देणार आहेत. का तो अधिकार घालवता? मागा, त्याची लेकरं बना. नाताळ म्हणजे परत एकदा देवाच्या कुटुंबात. वाचा परत ते वचन. हा काय म्हटलं मी आलो. हा जे त्याचे स्वतःचे, हा जे त्याचे स्वतःचे, त्याकडे तो आला तरी, त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यानं देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. काय कशासाठी आला येशू? मुलं होण्याचा अधिकार. नुसता अधिकार नाही, कुठला? देवाची मुलं. मला जर कोण विचारलं ना तुमच्याकडे सगळं कसं काय, अरे देवाचं लेकरू आहे मी. बरेच लोक म्हणतात तुमचं काय भारी, तुमच्याकडे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहे. अरे देवाचं लेकरू आहे म्हणून ते आहेत. हालेलुया. काही लोक म्हणतात नाही ते पास्टरचं कसं आहे, त्यांच्याकडे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट. येऊन बघा आधी कसे होते. 20 वर्षानंतर तू बघतो लोक पण 20 वर्षापूर्वी कसे होते. पण या सगळे देवाची लेकरं बनली आणि देवानं मला तेच लेकरू बनवलं. आणि आता मला कोणत्याच गोष्टीचं उन नाही का, कारण मी त्याच्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे. आता म्हणजे देवाचं लेकरू बनणं. देवाचं लेकरू बना, अधिकार घ्या आणि म्हणा देवा आजपासून मी तुझ्या कुळात, तू बोलशील तसं. देवाचं लेकरू बनणं म्हणजे देवासारखं बोलणं. कधी कधी म्हणतात लोक एवढा आगावपणाचं तुझा बाप पण बोलत नव्हता, नाही का म्हणतात ना, लय आगाव आहे हो याचा बाप, एवढा शांत आहे, पोरगं लय आगाव आहे. मग ते म्हणतात नाही हॉस्पिटलमध्ये बदललं हो ना, आमच्या घरात कोणीच असं नव्हतं. हे जरा तसं निघालं बेर की हॉस्पिटलमध्ये बदलल्यासारखं वाटतं. कधी कधी प्रभूलाही वाटतं अरे कुठं देवाच्या कुळात आहे एवढं घाण बोलतोस.
देवाच्या कुळात तुझा जन्म, एवढा अश्लील, एवढा वाईट प्रकारचं बोलणं, जसं देव बोलतो तसं बोलणं. नाताळ म्हणजे भाषेमध्ये बदल, नाताळ म्हणजे विचारांमध्ये बदल, नाताळ म्हणजे अंतःकरणात बदल, हृदयातली कठोरता निघून जाणं, तो नाताळ आहे. देवाचं लेकरू देवासारखंच दिसलं पाहिजे. आमीन म्हणाल का? जरा जोरात आमीन म्हणाल का? जन्माला आल्यानंतर माझ्यासारखं दिसतं ना, माझ्यासारखं. मम्मी म्हणते नाही अहो माझ्यासारखं. आणि त्या बापाला जर म्हटलं नाही तुमच्यासारखं नाही दिसत हो, ते माझ्यासारखं दिसतं, बापाला किती वाईट वाटतं. तुमच्या लेकरांवरती जर तुमची देवाची छाप जर तुमच्यावरती नसेल, काय प्रभूला वाईट वाटत नाही का? नाताळ म्हणजे देवासारखं बनणं. हालेलुया. खरं नाताळ कोणतं? देवासारखं बनणं. एक सुंदर जीवन, परिवर्तित जीवन, प्रीतीनं भरलेलं जीवन, ओलाव्याचं जीवन, शुद्ध जीवन, प्रभू सारखं. तुम्हाला चालताना लोक म्हटले पाहिजे दुसरा येशू चाललेला आहे, तेवढा सहनशील आहे, तेवढाच चांगुलपण आहे. येशू त्याच्या जीवनामध्ये, येशू इथं नको, वर नको आहे तो. येशूचं स्टिकर घरावरती नको, येशूचं स्टिकर गाडीवरती नको. गाडीवरती येशूचं स्टिकर आणि गाडीतला माणूस आतमध्ये दारू पितो. गाडीवरती येशूचं स्टिकर आणि आतमध्ये सिनेमाचे गाणे लागलेले आहेत. आणि मग तरी सुद्धा जाताना प्रवास, जाता येता प्रवास सुखाचा कर, आणि आतमध्ये सगळं धिंगाणा. काय येशू त्याच्यासाठी जगात आला का? बायबल सांगतं येशू या जगामध्ये आला देवाचं लेकरू बनवण्यासाठी. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? कधी कधी लग्नाला गेल्यावर मी गेल्यावर सगळे देवाचे गाणे, आणि मी नुसतं गाडीत पाय टाकलं की ढँग ढँग चालूच. असं मागून वळून बघावं लागतं. हा, विशालच्या लग्नात बघू आपण. हालेलुया. जर देवाच्या कुळात तुम्ही जन्मला ना, मग सगळं देवासारखं व्हायला पाहिजे. आमेन म्हणाल का? मग कसं होऊ शकतं? अहो तो पाळ काही तिथं घेऊन जाणार नाही, माझं देव ऐकणार पण नाही. मी कंप्लेंट करत बसलो, देवा त्यांनी पिक्चरची गाणी त्याला फटका दे बरं का. नाही, तो स्वतःच हजर असतो, तो स्वतः सगळं पाहतो. तुम्ही देवाचे लोक आहात. तुमचं बोलणं, तुमची कृती, तुमचं जीवन सगळं प्रभू सारखंच. तो देवाच्या कुळामध्ये आहे. आणि जर देवाच्या कुळात तुमचा जन्म झालाच नाही तर कुठला अधिकार तुमच्याकडे असणार आहे? म्हणतो मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाहीये. लाख म्हटलं बाप्पा. काही लोकांना प्रार्थना करताना हे बाप्पा, हे बाप्पा. अरे कुठला बाप? सैतान लबाडीन लबाडचा बाप, सगळ्यात जास्त लबाड तूच बोलतो, तूच बाप्पा बाप्पा म्हणतो. मी कुठला तुझा बाप आहे? जे बाप आहे त्याला हाक मार. आणि तो बाप पण म्हणतात लेबल लावले की तुला सैतानाचं लेकरू म्हणून, आणि तू त्याला कशाला पप्पा म्हणतो? मी तुझा पप्पा आहे. सगळं करतो तू, दारू पितो, सिगारेट ओढतो, भांडणं करतो, मारामाऱ्या करतो, राग तुझ्याकडे, द्वेष तुझ्याकडे, मोह तुझ्याकडे, वासना तुझ्याकडे, अश्लीलपणा तुझ्याकडे, अशुद्धपण, अमंगळपण, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी तुझ्याकडे, आणि तरी सुद्धा तू म्हणतो देवाचं लेकरू. बायबल सांगतं, तो म्हणतो तुझा अधिकार काढून मी त्या व्यक्तीला जाईल ज्याचं जीवन शुद्ध असेल. मग शंभरुणे स्त्रीला तो अधिकार त्यानं दिला. मग मरियेला त्यानं तो अधिकार दिला. जक्कायाला तो म्हणतो आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. वधस्तंभाच्या चोराला तो म्हणतो आज तू मजबर सुखलोकात असशील. अधिकार काढून त्यानं देऊन टाकले. येशू ख्रिस्त या जगामध्ये 12 शिष्यांमधल्या एकाला तो म्हटला नाही आज तू मजबर सुखलोकात असशील. त्याला माहिती आहे ह्यांना यांचं कर्म पृथ्वी तलावरती करून मग स्वर्ग राज्य गाठावं लागणार आहे. पण वधस्तंभाच्या चोराला मात्र तो अधिकार देतो आज तू मजबर सुखलोकात असशील. का? कारण खऱ्या रीतीनं ख्रिस्ताचा त्यानं स्वीकार केला. स्वकीयांकडे आला पण त्याने स्वीकारला नाही. कोणी स्वीकारलं? चोरानं. ज्यांच्याकडे आला त्यांनी तर त्याला वधस्तंभावर दिला. बरब्बसला सोडा, येशूला वधस्तंभ द्या, हे स्वकीयांनी मागितलं. आणि वधस्तंभाचा चोर काय म्हणतो? जर तू आज रात्री राजा हे येशू तू ज्यास राजाधिकार येशील त्यास माझी आठवण कर. त्यानं स्वीकारलं तू प्रभू आहेस. तो चोर आहे पण त्यानं स्वीकारलं तो प्रभू आहे. प्रभू म्हणजे स्वामी, आपल्या जीवनाचा स्वामी. तुम्ही कुणाला केलं? तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचं स्वामित्व करत आहात का? देवाच्या लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? तो म्हटला मी अधिकार देण्यासाठी आणि काढून घेण्यासाठी आलो. तुमचा अधिकार तुम्ही घालवू नका. नाताळाच्या दिवशी अधिकार मिळवा.
असं जीवन देवासमोर घेऊन जा. एक शुद्ध, एक पवित्र, एक चांगलं जीवन, परिवर्तित जीवन प्रभूसमोर मांडा. तुमचं जीवन पाहिल्यावर तो म्हटला पाहिजे अधिकार याला द्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, जोपर्यंत मुलगा मोठा होत नाही, बाप त्याला अधिकार देत नाही, कधी आम्ही मोठे होणार आहोत? प्रौढ कधी बनणार आहे? तुम्ही तो प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटानं प्रयत्न करा. बारीक सारी गोष्टीमध्ये अडकून पडू नका. प्रौढ बना. राग, द्वेष सगळं काही निघून जाऊ द्या. नाताळ म्हणजे मॅच्युअर्ड बनणं, नाताळ म्हणजे प्रौढ व्यक्ती बनणं. आणि या प्रौढ व्यक्तीला लहान लेकरं रागावले तर रुसतात, प्रौढ रुसत नाही. त्याला ठाऊक आहे. हा प्रौढ व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं. तुम्ही बोलला तरी पटकन समेट. लहान लेकरं रुसून बसतं नाही किती वेळ, तसं कित्येक लोक रुसून बसते. तरी नाताळ आणि बायबल सांगतात आम्ही प्रौढ बनलं पाहिजे. नाताळ म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारणं. देव करो या नाताळाचा खरा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी पवित्र आत्मा तुमचं स्वागत करो. आणखीन काही गोष्टी त्या पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण लावूया आणि परत एकदा